राजेश चषक फुटबॉल स्पर्धा खंडोबा तालीम मंडळाचा थरारक विजय. सम्राटनगरवर 2-1 ने मात. राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज दुपारी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर फुटबॉल क्लब यांच्यात झालेला सामना अत्यंत चुरशीचा व रंगतदार ठरला. या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सम्राटनगर फुटबॉल क्लबवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीलाच खंडोबाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकला. याच दबावाचा फायदा घेत सम्राटनगरच्या डी बॉक्समधील गोंधळाचा उपयोग करून 6व्या मिनिटाला शाहीर एस याने अचूक फटक्याद्वारे गोल नोंदवत खंडोबाचे खाते उघडले. यानंतर खंडोबाने आपला वेग कायम राखत खेळावर पकड मजबूत केली. 39व्या मिनिटाला विष्णू टीएम याने अप्रतिम फटक्याद्वारे दुसरा गोल करत खंडोबाला 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. खंडोबाकडून प्रभू सुतार, पृथ्वीराज साळुंके, रोहित जाधव आणि ओंकार रायकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. उत्तरार्धात सम्राटनगरनेही जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. सचिन सिंग याने मारलेला जोरदार फटका गोलरक्षक ओंकार माने यांनी अतिशय चपळाईने परतवत संघाला संकटातून सावरले. त्याचप्रमाणे 50व्या मिनिटाला पृथ्वीराज साळुंके याने मारलेला फटकाही ओंकार माने यांनी कौशल्यपूर्णरित्या रोखला. खंडोबाचा खेळाडू विष्णू टीएम याच्या 2 सोप्या संधी वाया गेल्या. त्यामुळे आघाडी वाढवण्याची संधी हुकली. सम्राटनगरकडून मोहित घोरपडे, अभिषेक सिंग, रजत जाधव, यशोदान, निरंजन कामते आणि कार्तिक जाधव यांनी चांगला खेळ साकारला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. सामन्याच्या उत्तरार्धात 80व्या मिनिटाला अभिषेक सिंग याने मोठ्या डी बॉक्स बाहेरून मारलेला अचूक फटका थेट गोल पोस्टमध्ये विसावत सम्राटनगरची पिछाडी कमी करत सामना 2-1 असा केला. शेवटच्या क्षणापर्यंत सामना उत्कंठावर्धक ठरला. दरम्यान सम्राटनगरचा खेळाडू हरप्रीत सिंग याला 2 पिवळ्या कार्डचे रूपांतर लाल कार्डमध्ये झाल्याने त्याला सामना अर्धवट सोडावा लागला. आजच्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार खंडोबा तालीम मंडळाच्या पृथ्वीराज साळुंके यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या सर्वांगीण खेळाचे सर्वत्र कौतुक झाले. एकूणच उत्कृष्ट चढाओढ, वेगवान खेळ आणि शेवटपर्यंत टिकलेली उत्कंठा यामुळे हा सामना प्रेक्षकांसाठी अत्यंत रोमांचक ठरला. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.